आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची उद्या महत्त्वाची बैठक। तिन्ही पक्षांचे सगळे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांना शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या बद्दल केलं जाणार मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 अर्ज। महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार कायम ठेवल्यास आणि महायुतीने कोणताही उमेदवार मागे घेतला नाही तर निवडणूक अटळ। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। शिक्षक सेवकांच्या मानधनामध्ये वाढ, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना मोफत शिक्षण यासह महत्त्वाच्या 19 निर्णयांची शक्यता। सुनील केदार यांनी केलेल्या घोटाळ्याचा गुन्हा हत्येपेक्षाही गंभीर। दोषसिद्धीला स्थगिती देणारा केदार यांचा अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारला। भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। कोविड काळामध्ये रुग्णांवरील उपचारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा गोरे आणि त्यांच्या पत्नीवरती आरोप। विश्वविजेत्या टीम इंडियामधील मुंबईच्या 4 खेळाडूंचा आज विधिमंडळामध्ये सत्कार होणार। कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शुभम दुबे आणि यशस्वी जयस्वालचा विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमध्ये होणार सत्कार। आज टीम इंडियाचा विधिमंडळामध्ये सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। सगळं मुंबईमध्ये असताना गुजरातमधून बस आणली। गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? विजय परेडसाठी गुजरातमधून आणलेल्या बसवरून संजय राऊतांचा निशाणा। बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी MIDCच्या नावे लाटल्या। सरकारकडून शेतकऱ्यांवरती अन्याय, वडेट्टीवारांची सरकारवर टीका। मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे विविध मागण्यांसंदर्भात 100 स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक। इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून राजकीय बॅनरबाजीला ऊत। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरबाजीनंतर आता शरद पवार गटाकडूनही बॅनरबाजी। मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर। हिंगोलीमधून शांतता रॅलीनं करणार दौऱ्याची सुरुवात। रॅलीच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये 200 भोंग्यांसह 5 LED स्क्रीन। मनोज जरांगे यांच्या हिंगोलीमधील रॅलीच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये रॅलीसंदर्भात सविस्तर चर्चा। मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ। दूध आता 54 रुपयांच्या ऐवजी 56 रुपयांवर। पुण्याच्या कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन तरुणानं बाल न्याय मंडळापुढे सादर केला निबंध। तरुणाला बाल न्याय मंडळानं सुनावली होती निबंध लिहिण्याची शिक्षा। मुंबईतल्या अंधेरीमध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव वाहनाची 2 सायकलस्वारांना धडक। एका तरुणाचा जागीच मृत्यू, दुसरा तरुण गंभीर जखमी। सीडी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली। जुहू ते अंधेरी पूर्व पश्चिम हा प्रवास करण्याची आता सोय उपलब्ध। हलक्या वाहनांना पुलावरती प्रवेश, मात्र अवजड वाहनांना बंदी। मेट्रो 1 राज्य सरकार खरेदी करणार नाही। राज्य सरकार मेट्रो 1 वरती 1700 कोटींचं कर्ज फेडणार। MMRDA आयुक्त लवकरच सर्व कर्जदार संस्थांची भेट घेणार। रेशन कार्डच्या विना 5 लाखांचं विमा कवच मिळणार। आता रेशन कार्ड आणि 1 लाख रुपयांची मर्यादा नियम नाही। तहसीलदार कार्यालयातील प्रमाणपत्राची उपलब्धता ग्राह्य धरणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।